उसके बाद ही वो खाने लायक होता है. आणि तशाच पद्धतीने हा सद्गुरू जो आहे, हा सद्गुरू आपलं जीवन जे आहे या ठिकाणी शुद्ध बनवण्यासाठी आलेला आहे. फक्त जसा भाव असेल तसा त्याला देव जो आहे तो भेटणार आहे. प्रत्येक ज्या पद्धतीने आपण विचार करू त्या पद्धतीने आपल्याला त्या विचाराचं आदान प्रदान जे होणार आहे. आणि म्हणून की जेव्हा जेव्हा आपल्याला अशी वेळ येईल की तेव्हा तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटीने विचार केला तर जीवनामध्ये निगेटिव्हिटी कधी येणारच नाही. नाही का, आमच्या राहुल महाराजांच्या गाडीच्या मागे सुंदर वाक्य लिहिले गेले की बी निगेटिव्ह अबाउट द निगेटिव्हिटी. नाही का, की निगेटिव्हिटी बद्दलच आपल्याला निगेटिव्ह व्हायचं आहे. कोण जर समजा आपल्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवत असेल तर पहिल्यांदा विचार करा निगेटिव्हिटी. ओके, मग जर ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त बोलतो चालतो, या गोष्टी नुसत्या बोलण्यापुरता सीमित न राहता प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरावायला शिका. नाही का, कारण आज गरज आहे. कारण आपण दरवेळेस फक्त ती निगेटिव्ह बाजू शोधतो. जशा पद्धतीने आज जर बघितलं तर सद्गुरु बाबा अवतार सिंह जी महाराजांनी सांगितलं की बेटा वो आप में से कमियां ही निकाल रहा है, वो कमियां तो नहीं डाल रहा ना. बघ, हा विचार करायचा आहे. ही संतांची पॉझिटिव्हिटी आपल्याला विचार करायची. आणि खरोखर की आज जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या पॉझिटिव्हिटीचीच गरज जी आहे ती समाजाला आहे. आणि खरोखर आज समयाचा सद्गुरू जो आहे, आज समयाचा सद्गुरू ही आपल्या जीवनामध्ये असणारी पॉझिटिव्हिटी जी आहे ती पॉझिटिव्हिटी दाखवण्याचं काम जे आहे आज समाजाला करत आहे. खरोखर की या परिवाराचा म्हणजे बघा की दास मगाशी एक शब्द बोलला होता की एखाद्याचा प्रेम, एखाद्याचा भाव जो आहे तो कसा असेल. कदाचित माझी सोच कमी असेल आणि दासने महात्मांच्या आदरणीय महात्मा आमच्या टेंबेजी यांच्या जोडीला आतमध्ये घरामध्ये घुसला, घरामध्ये गेला आणि घराच्या बाहेरच चपात्या वगैरे असं काहीतरी बनवलं जात होतं. दासने बोलला की सहज की चपाती बनवायला घेतलेली बघा महात्मा किती भाव आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर बहीणजी म्हणतात की महात्मा ते चपात्या नाही आहेत, त्या पुरणपोळ्या आहेत. नाही का, म्हणजे बघा हा भाव जो आहे, कदाचित माझी सोच कमी असेल परंतु संतांचा असणारं प्रेम, संतांचा असणारा भाव जो आहे तो कधी कमी नसणार आहे. कारण संतांचं प्रेम जे आहे ते वाढणार असतं. जेवढं देऊ तेवढं वाढणार असतं. आणि म्हणून की जीवनामध्ये हा प्रेमरूपी भाव जो आहे हा भाव आलेला आहे. आणि खरोखर की या परिवाराची सुद्धा या ठिकाणी जर बघितलं की या गावामध्ये हा एकच परिवार आहे. परंतु बघा की या ठिकाणी माझे संत घरी येणार आहेत. मग या संतांची माझ्याकडनं कशा पद्धतीने सेवा झाली पाहिजे ही 2-4 आठवड्यापासून तळमळ महात्मांची झाली. महाराज काय करू, कोणती भाजी करायची, किती महात्मा येतील, कशा पद्धतीने, म्हणजे हा प्रेमभाव जो आहे हा प्रेमभाव येतो कुठून, या संतांच्या शिकवणीतून. आज जे काही प्रेम तुम्हाला संतांकडनं त्यांना मिळालं त्याचाच हे जे आहे प्रतीक या ठिकाणी म्हणताय. कारण जे आपण प्रेम दिलं त्या प्रेमाच्या बदल्यात या ठिकाणी हे प्रेम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून की खरोखर की तुम्ही संत मायबाप आहात, कृपावंत आहात. तर या परिवारावर असंच प्रेम जे आहे ते असंच प्रेम ठेवत चला. आणि खरोखर की प्रत्यक्षात जर बघितलं तर महात्मा जे आहे